काल काय आपण पाहिलं की प्राण्यांना विष दिल्यावर काय काय होतं, त्यांच्यात बदल काय होतं. त्याच्यानंतर मोराला आणि पोपटाला त्रास असा काय होत नाही. आता पुढचा श्लोक वाचूया. आवाज येते माझा क्लिअर? अष्टांगहृदय सूत्रस्थान अध्याय 7 श्लोक नंबर 19. स्पृष्टे तु कंडूदाह उष ज्वर अर्ति स्फोट सुप्तयाः नखरोमच्युतिः शोफः सेक आद्याः विषनाशनाः शस्तः तत्र प्रलेपाश्च सेव्य चन्दनपद्मकैः ससोमवल्क तालिसपत्र कुष्ठ अमृतानतैः. तर आता हे काय आहे? स्पृष्टेतू. काय स्पृष्टेतू? विषाचा स्पर्श झाला असेल तर काय होणार आहे? कंडू होणार आहे, दाह होणार आहे. कंडू, दाह, उषा, ज्वर, अर्ती, स्फोट, सुप्तयाः. सगळ्या शरीराला सुप्ती येणार आहे. नखरोमच्युती, नख रोम हे गळून पडणार आहेत. हेअर डाय लावणारी लोक किंवा जे केमिकल्स लावतात त्यांना पण ही लक्षणं दिसतात. खूप नेलपेंट लावणं किंवा जे काही कॉस्मेटिक्स हे गोष्टी करणं, त्याच्यात पण हे केस गळून पडणं किंवा आयलायनर लावणं, आयब्रो करणं, काय हे जे केलं जातं ते गळून पडतात केस. तो विषाचा परिणाम आहे. शोफहा सूज येणं, सेकाद्य म्हणजे वरून सेक करणं, धारा हे करणं किंवा काय म्हणतात त्याला, शेक काय म्हणतात, परिषेक करणं. तर त्याचा परिषेक करायचा विषनाशक औषधाचा. विषनाशन हा शस्त हा ते शस्त आहे. शस्त आहे म्हणजे प्रशस्त आहे, चांगला आहे. तत्र प्रलेपा हा त्याचा प्रलेप करणं औषधांचा. कुठल्या? सेव्य चंदन पद्मकैही, चंदन आणि पद्मक याद्वारे. ससोम वल्क तालिसपत्र कुष्ठ अमृतानतैही. ससोम म्हणजे कठफल, ससोमवल्क म्हणजे कठफलाचं साल, तालिसपत्र, कुष्ठ, अमृत आणि नतई. नत म्हणजे तगराद्वारे त्याचं काय करायचं? परिषेक करा, लेप करा, काही करा असं ते सांगतात. जर असं ज्यावेळी विषाचा स्पर्श होऊन जी काही लक्षणं दिसत असतील तर या गोष्टींचा वापर करा. आम्ही इथे पूरस्थिती आल्यानंतर 24 तास लोक अशी पाण्याखाली राहिलेली आणि ते पाणी अतिशय घाण असं पाणी होतं. आणि त्याच्यानंतर जे काही आजारपण आहेत त्यात ही पण आजारपणं दिसत आहेत. केस गळत आहेत लोकांचे, सूज येते. आणि लक्षात त्याच्यात आम्ही ह्याचा काढा करून तो लावायला, आंघोळीला असं देतोय. तर विषाचा स्पर्श झाल्यानंतर नंतर म्हणजे तगर. पुढे हे मात्र टिकेत आहे बघा. नंतर म्हणजे तगर. उशीर, पद्मकाष्ठ, कठफल, तालिसपत्र, अमृतान, तगर याचा हे द्यायचा. काढा बनवायला द्यायचा, तो आंघोळीच्या पाण्यात टाकायचा किंवा त्याचा लेप लावायचा, काहीही करायचा. ते औषधं त्या त्वचेवर आली पाहिजेत. लक्षात. आता त्याची सर्वांग सुंदरची टीका, 19-20 नंबर श्लोकाची सर्वांग सुंदरची टीका. सविषे अन्नी
मुखहस्तादिभिः तु स्पृष्टे सती कंडवादयाः शोफान्त्याः स्युः. जर हे सविष अन्न जर मुख हस्त हस्तादिभिः याद्वारे स्पृष्ट झालं, स्पर्श झाला तर काय होतं? सती कंडवादया, कंडू आदी जी लक्षणं आहेत शोफांतापर्यंतची ती दिसू शकतात. स्युः. उषा म्हणजे प्रादेशिको दाह. उषा म्हणजे प्रादेशिक दाह, म्हणजे जिथे स्पर्श होईल तिथे दाह होणे. दाहाला कसं वेगवेगळे हे आहेत. ज्यावेळी दाह आपण शब्द वापरतो त्यावेळी सर्वांग दाह अपेक्षित असतो. एकाच अवयवाला होणारा दाह आणि त्याच्याबरोबर स्वेद अरती असं जर काही दिसत असेल तर तो ओष असतो. त्या दाहामध्ये खूप तीक्ष्णता असेल, पित्ताची अग्नीची तीक्ष्णता असेल तर त्याला प्लोष म्हणतात. आहे की नाही? घशाला टाळूला असा दाह असेल तर त्याला दव म्हणतात. डोळ्यात दाह होत असेल त्याला म्हणतात दवतू. घशातून वाफा निघत असेल तर त्याला म्हणतात धूमक. आहे की नाही? आतून दाह होत असेल त्याला म्हणतात अंतर्दाह. अशी वेगवेगळी त्याची नावं आहेत. तर उषा म्हणजे प्रादेशिक दाह, एकाच ठिकाणी होणारा दाह त्याला म्हणतात उषा किंवा ओष पण म्हणतात. सर्व दाहस्तु दाहा, ज्यावेळी पूर्ण शरीराला दाह होतो त्यावेळी दाह त्याला म्हणतात. म्हणून ते वेगवेगळे त्यांनी लिहिले. उषा पण दिलेलं आहे, दाह पण दिलेलं आहे. कधी कधी ते विषाचा स्पर्श फक्त हाताला झाला, फक्त हातालाच दाह होईल किंवा पूर्ण शरीरालाही दाह होईल. अर्ती म्हणजे शूलम. सुप्ती म्हणजे अंगस्य अचैतन्यम, अंगामधलं चैतन्य जाणं नाही तत्पुरुषानं. रोमच्युती नखशातो रोमशातः. नखरोमच्युती म्हणजे नख पण गळून पडतात आणि केस पण गळून पडतात. ननु नखशातः केवलम वातरोगेषु पठितः, की नखशात जे हा जो आजार आहे म्हणजे नख गळून पडणे हा वातरोगांमध्ये सांगितलं गेलेला आहे. विषेच सन्निपात कोपः उक्ता, आणि विषामुळे सन्निपातिक कोप होतो. तत् कथम एतत् उच्यते. मग हे कसं काय असं घडतं आहे ना? नख गळून पडणं हा वाताचं लक्षण आहे, तर हे विषाच्या सन्निपातिक कोपात कसं गळून पडतं? तर ते म्हणतात उच्यते जाती अंतर्भूतम एव अयम विषनिमित्त इति अदोषः. की विषाच्या पण वेगवेगळ्या जाती आहेत, लक्षात. कफाधिक विष, पित्ताधिक विष, आहे की नाही? जसं आपण सापामध्ये बघितलं राजमंत मंडलिनी, आहे ना? तशा पद्धती विषाच्या पण जाती आहेत आणि त्या जातीनुसार लक्षणं दिसतात असं ते सांगतात. त्यामुळे हा काही दोष नाही आहे. तत्र तेषु विषस्पर्शेषु कंडवादिरोगेषु सेक आद्याः शस्ताः यतो विषनाशनाः. ते कशी पाहिजेत लेप? तो परिषेक कशा पाहिजे? विषनाशक औषधांचा परिषेक हवा. मग तुम्ही हरिद्रा वापरा, शिरीष वापरा, विळंग वापरा, मंजिष्ठा वापरा, निर्गुंडी वापरा, जी काही विषनाशक औषध आहेत ती सगळी वापरा. त्याचा परिषेक हे लेप करू शकता तुम्ही. प्रलेपाश्च हितः. प्रलेप हितकर आहेत. कैही कशाद्वारे? इति आह सेव्यादिभिः. त्या औषधांचा वापर कसा करायचा? सेव्य म्हणजे परिषेक करायचा, लेपन करायचा, या ना त्या मार्गाने तो लेप त्या शरीरावर लागला पाहिजे. असं करायचं. आम्ही हे वापरतोय आता सध्या. आयुर्वेद रसायन. सविषान्न स्पर्शजान रोगान आह स्पृष्ट. सेव्य आदिभिः म्हणजे सेव्य म्हणजे त्याचं सेवन करायचं, त्याचा शरीरावर वापर करायचा, लेपाच्या दृष्टीने, परिषेकाच्या दृष्टीने, अवगाहाच्या दृष्टीने. आणि लक्षात, ज्या मार्गाने त्याचा वापर करता येईल त्या मार्गाने त्याचा वापर करायचा.
हं? हं. पुढे आयुर्वेद रसायन. सविषान्न स्पर्शजान रोगान आह. असं विषयुक्त अन्न आहे त्याचा स्पर्श झाल्यावर जे रोग होतात त्याविषयी आम्ही सांगतो. स्पृष्टे तु इति, की स्पर्श झाल्यावर स्पर्श व्हायला पाहिजे. अग्निना दह्यमानस्येव दुःखम दाह क्षारेण उषा, की अग्निद्वारे, अग्निना तृतीय एकवचन, अग्निना दह्यमान म्हणजे जाळून काढणे, आगाग होणे, त्याच्याने जे दुःख होतं त्याला काय म्हणतात? दाह म्हणतात. क्षारेणेव उषा, क्षाराद्वारे जे होतं, क्षार प्रयोग केल्यानंतर जो दाह होतो त्याला म्हणतात उषा. हे माधुरी म्हणतात. अर्ती म्हणजे शूल, स्फोटा म्हणजे पेटिका, सुप्ती म्हणजे सुप्ती स्पर्श अज्ञानम, स्पर्शाज्ञानम. सुप्ती म्हणजे स्पर्श अज्ञानम झालं. नंतर कंडवादिनाम औषधम आह. आता याच्यासाठी आम्ही औषध सांगतो. सेक आद्या इति, सेकहा परिषेकहा, सेक म्हणजे ते म्हणतात परिषेक. आद्य शब्दात अभ्यंग अवगाह आदयः. सेक आद्य शब्दामध्ये अभ्यंग आलं, अवगाह आलं, म्हणजे ते जे औषध आहे त्याचं तेल बनवून तुम्ही अभ्यंग करू शकता, अवगाह करू शकता, डब्बात घेऊ शकता, वॉटेवर, त्याचा तुम्ही वापर करू शकता त्या या औषधांचा. विषनाशना विषग्ना, विषग्न औषधं जी आहेत ती. विषतंत्रे वक्षमाणा, विषतंत्रामध्ये जी सांगितलेली आहेत ती. सेव्यादिभिः प्रलेपः, त्यांचं काय करायचं? प्रलेप करायचा. सेव्यम म्हणजे उशिरम. काय झालं आपलं? काहीतरी जमलिंग झालं. सेव्य म्हणजे उशीर. सेव्यादिभिः म्हणजे उशिरादी या लोकांचा प्रलेप करायचा आहे. मग अशी तुम्ही काय विचारलं? सेव्यस विचारलं ना. सेव्यादिभिः वेगळं विचारलं ना. हां, ठीक आहे. सेव्यादिभिः प्रलेपः. सेव्य म्हणजे उशिरम. पद्मकः म्हणजे पद्मकाष्टम. सोमवल्कल म्हणजे कठफल. तालिसपत्र म्हणजे प्रसिद्ध, माहिती आहे सगळ्यांना. अमृता म्हणजे गुडूची. अन्नत म्हणजे तगरम. आलं लक्षात? या सगळ्यांचं काय करायचं आहे? हे करायचं, सेक करायचा, परिक्षेक करायचा आणि बाकीच्या गोष्टी करायच्या, अभ्यंग करायचं. ठीक आहे. आता पुढचा श्लोक घेऊया. याच्यात काही कठीण नाही ना. तर 21वा श्लोक, 7वा अध्याय. तर ही औषधं काही मिळणारी आहेत. उशीर मिळते, पद्मकाष्ट मिळते, कटफल मिळते, तालिसपत्र मिळते, अमृता मिळते, तगर मिळते. आहे की नाही? कॉमन आहेत. तुम्ही ह्यांचं तुम्ही करू शकता अशा ठिकाणी लेप. फक्त ही लक्षणं अशी दिसली पाहिजेत विषाचा स्पर्श झाल्यावर. विचारा. नाही, आता हे जे आहे ना सगळं, हे आता इथे त्यांनी काय सांगितलं आहे की बाह्य वापरायला सांगितलेलं आहे. हा स्पर्श होतो आहे ना, लक्षात. हे अन्न खाल्ल्यानंतरची लक्षणं पुढे येणार आहेत की आपल्याला आमाशयात गेलं, पक्वाशयात गेलं, त्याची औषधं वेगळी येणार आहेत नाही का. आमाशयात गेलं की वमन करायचं आहे, पक्वाशयात गेलं की विरेचन करायचं आहे. मग ते कशाने करायचं ते पण दिलेलं आहे की नाही. हे फक्त बाह्यासाठी. विषतंत्रामध्ये जे विष कमी करणारे, विषनाशन करणारे जे द्रव्य सांगितलेली आहेत, अनेक द्रव्य, ती द्रव्य काय करायची आहेत?
त्याचा पण वापर करा युक्तीप्रमाणाने. हे आत्ता फक्त हे स्पर्श झालं. विषयुक्त अन्नाचा स्पर्श झाला की काय कराल, बरं तुम्ही काय लेप कराल, अवघा कशाचा कराल, परिषेक कशाचा कराल, अभ्यंग कशाचं कराल, त्याविषयीची ही द्रव्य आहेत. पोटातून घ्यायची पुढे आहेत अजून. पुढे जाऊया. 21वा श्लोक. लाला जिव्हा ओष्ठयोः जाड्यम उषा. त्या जिव्हा ओष्ठ याच्यामध्ये काय येतं, जाड्यता येते. उषा म्हणजे तुम्हाला मग सांगितलं, प्रादेशिक दाह, तेवढ्याच अवयवांना होणारा. चिमचिमायनम, मुंग्या येतात. दंतहर्षो, दात हे होतात, हर्ष होतात, दंतहर्ष. रस अज्ञत्वम, म्हणजे रस त्याला कळत नाही कुठली चव. हनुस्तंभश्च वक्त्रगे, म्हणजे तोंडात जर विष गेलं, वक्त्र म्हणजे तोंड, वक्त्रतोंड म्हणतात, तर तोंडामध्ये विष जर गेलं तर ही लक्षणं दिसतात. सेव्य आदैही, म्हणजे आधीचे जे आहेत त्याद्वारे, तृतीय बहुवचन. सेव्य, त्याचं काय करायचं, सेव्य करायचं. सेव्य म्हणजे काय करायचं, सेव्य आदी म्हणजे उशिरा आधी ज्या गोष्टी आहेत त्या. तत्र गंडूषाः सर्वच विषजित हितम, त्याचं गंडूष करायचं. ज्या ज्या विषाला जिंकणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या हितकर आहेत. त्याचं काय करायचं, गंडूष करायचं. ह्याची टीका. वक्त्रगे, मुखामध्ये, मुखप्राप्ते लाला भवती, म्हणजे लालास्राव होतो. जिव्हा ओष्ठयोः जाड्यम भवती, आणि जीभ आणि ओठ याच्यामध्ये जडपणा येतो. उषादयश्च स्युः, आणि आग होते. रसाज्ञत्वम जिव्हारसम न चेतयत इति, जिव्हा जी आहे ती रसाची चेतना तिला नसते. लक्षात, जिवेला रसाची चेतना नसते, रस कळत नाही. हन्वोः स्तंभश्च स्यात्, हनुला षष्टी एकवचन. हनुचा काय होतो, स्तंभ होतो. हनुचा हन्वोः त्याचा स्तंभ होतो. तत्र सेवाद्यैः, आणि जे सेव्य आदी जे सांगितलेले आहेत, म्हणजे उशिरापासून सगळे जे सांगितले, पूर्वोक्तैः गंडुषाः येतात, ते गंडुषासाठी हितकर असे आहेत औषधं. सर्वंच अन्यदपि यद्विषम जयति तद्हितम, आणि ज्या जे काही गोष्टी आहेत विषाला जिंकणाऱ्या त्या सगळ्या गोष्टी हितकर आहेत असं ते सांगतात. हे माद्रीचे टीकाच्या. सविषान्न भक्षण जान रोगान आह, सविष अन्न जे भक्षण केल्यावर जे होईल ते आम्ही सांगत आहोत. लालेती, लाला श्लेष्मांत तंतुस्त्रावा, ही लाळ म्हणजे काय की चिकट ज्याला तार येते असा तो स्त्राव. जिव्हा ओष्ठयोः जाड्यम स्तंभः, जिव्हा आणि ओठाला जडपणा येतो. मुखे चिमचिमायनम, आणि तोंडामध्ये काय होतं, चिमचिमायनम येतं. सर्वत्र मुखे सर्षप लिप्तस्येव दुःखम, की जणू काही पूर्ण तोंडामध्ये तुम्ही मोहरीची पेस्ट लावलेली आहे. मोहरी असते ना, मोहरी, त्याची पेस्ट लावल्यावर जे फिलिंग येतं त्याला म्हणतात चिमचिमायनम, चुरचुरणे मराठीमध्ये. दंतहर्षो दंतरोग विशेषः, दंतहर्ष हा दंतरोगात विशेष रोग आहे. दंतरोगामध्ये सांगितलेला आहे दंतहर्षाबद्दल. लालादीनाम औषधम आह सेव्य आदैः इति, सेव्य आदैः पूर्वोक्तैः, आधीचे जे सांगितलेले आहेत तेच सेव्य आदैः. सर्व विषजित, की विषाला जिंकणारे. विषः तत् उक्तम प्रतिसारणम प्रलेपादिकम, जिथे जे सांगितलेले आहे विषतंत्रोक्तम प्रतिसारणम प्रलेपादिकम, विषतंत्रामध्ये जे सांगितलेलं आहे
त्याचं प्रतिसारण करा, प्रलेप करा, असं ते सांगायचं. आता पुढे इथं काय अडचण नाही ना वरच्या श्लोकामध्ये. आता 22 नंबरचा श्लोक. आता जसं कसं आहे, पहिला विषयुक्त अन्न बघितल्यावर काय होणार आहे की नाही, मग ते त्याचा वास घेतल्यावर काय होणार आहे ना, त्याची धुमा अग्नी क्षिप्तावर परीक्षा केली तर त्या धुमाने पण त्रास होतो आहे की नाही, ते दिलेलं आहे. नंतर तरी पण तुम्हाला कळालं नाही आणि तरी पण तुम्ही ते खाल्लं, तर पहिला खाताना हाताला पहिला स्पर्श होणार, मग हाताला काय तुम्हाला जाणवणार, मग त्याच्यावर काय उपचार करायचे. कधी कधी हाताला जाणवलं कळतं की विषयुक्त अन्न, मग तो फेकून देईल. तोपर्यंत हाताला स्पर्श झालेला असेल, मग हाताला काय उपचार करायचे. कधी कधी मग तो तोंडात गेल्यानंतर कळेल की विषयुक्त अन्न, मग तो फेकून देईल तोंडातलं अन्न. परत पण तोपर्यंत तोंडाला स्पर्श झाला असेल, मग तोंडावर काय उपचार करायचे. कधी कधी त्याला ते पण कळणार आणि तो गिळून टाकेल. गिळून टाकायला पोटात त्याला काही लक्षण दिसायला लागतील. पोटात लक्षण दिसल्यावर काय करायचं ते दिलेलं आहे. मग कधी कधी त्याला तेही नाही लक्षण दिसलं, जेवण पचून गेलं की काय करायचं, की काय लक्षण दिसणार, असं जसं जसं ते शरीरात जाईल तसं तसं त्यांनी सांगितलेलं आहे. 22 नंबर श्लोक. आमाशय गते स्वेदमूर्छा अदमान मदभ्रमः रोमहर्षो वमिताः चक्षुर्हृदय. तेच सांगितलं. तेच आता आम्ही हे होते ना त्याच्यात हेच वापरतोय औषधं. उशीर, पद्मकाष्ट, कटकल, तालपत्र, अमृत आणि तगर. त्याचा काढ्या टाकायचा आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि आंघोळ करायची सगळ्या कुटुंबांनी. कारण अजूनही लोकांच्या भिंती ओल्या आहेत. पाणी केवढं होतं लोकांचं, तर घरापर्यंत होतं, सिलिंगपर्यंत टच झालेलं पाणी, आणि 24 तास पाणी राहिलेलं आहे की नाही. त्यामुळे त्या भिंती, फर्निचर सगळं त्या दूषित पाण्यामुळे हे झालेलं आहे. त्यावेळी दूषित हवा, त्याचा पण विचार करावा लागतो. ती पण पुढे औषधं नंतर आलेली आहेत. दूषित हवेची चुना बिना आलेला आहे. तर ह्या सगळ्याचा विचार करावा लागतो. आता जे जे काही हे होणार, कारण ते श्वासावाटे विष जाणार आहे ना, स्पर्शाला विष येणार आहे, पाण्यामध्ये विष आहे, सगळ्याला विष 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 आहे. ते सगळीकडे विषज्ञ प्रयोग करावा लागतो असं. ते काय होणार, ॲलोपॅथीमध्ये काय घेणार, स्किनचे प्रॉब्लेम आला तर तो डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाणार आहे की नाही. दम्याचा त्रास वाटायला लागला की तो काहीतरी दम्याची औषधं घेणार. ते तेवढी औषधं घेऊन किती आजार तुम्ही बरे करणार आहे ना. त्यामुळे ते अशा पद्धतीने उपचार करावे लागत आहेत. तर ते सगळं पाणी विषग्न बनवायचं, त्याच्या खाण्यापिण्याचं सगळं पाणी. डेटॉल टाकतात, ते डेटॉल नाही टाकायचं, हेच टाकायचं. पुढे 22 नंबरचा श्लोक. आमाशय गते, आमाशयामध्ये गेल्यानंतर स्वेद, मूर्छा, स्वेद येतं, घाम येतो, मूर्छा येते. नंतर काय होतं, आदमान, पोट फुगतं, मद, भ्रम ही लक्षणं दिसतात, चक्कर मारते, मद येतो, रोमहर्ष, वमी उलटी होते, दाह होतो, चक्षु हृदय रोधनम, आणि चक्षु आणि हृदयाचं रोधन होतं. रोधन होतं म्हणजे स्तंभ होतो, अशा प्रकारचं. बिंदुबिही म्हणजे बिंदूंद्वारे. आचयो म्हणजे चय म्हणजे संचय होणे, आचय म्हणजे खूप संचय होणं. बिंदुबिही आचयो अंगानाम, पूर्ण अंगावरचा टिपके पडतात असं ते म्हणतात. बिंदुबिही आचयो अंगानाम. इथे संपलं. इथे आमाशयापर्यंतची लक्षणं संपली. पक्वाशय गते पुन्हा, आणि पक्वाशयामध्ये गेल्यानंतर अनेक वर्णम वमती, अनेक वर्णाची उलटी होते, मूत्रयती लघवीला होते, अतिसार्यते जुलाब लागतात, तंद्रा कृशत्व पांडुत्वम, तंद्रा येते, कृशता येते, पांडुत्व येते, उदर होतो, बलसंग क्षय, बलाचा संग होतो, क्षय होतो, बल कमी होतं. तयोर्वांती विरिक्तस्य, आणि त्याला काय करायचं,
वांते आणि विरिक्त म्हणजे विरेचन. हां, वमन आणि विरेचन ह्या दोन गोष्टी द्यायच्या. कशाने? विरिक्तस्य हरिद्रे कटिभी गुडम. हरिद्रा कटिभी म्हणजे काय? पुढे दिलेलं आहे. आणि गुड याने काय करायचं? वमन द्यायचं. सिंधुवारी, सिंधुवार म्हणजे निर्गुंडी. सिंधुवारित निष्पाव बाष्पिका शतपर्विका तंडुलीयक मूलानि कुकुटांडवम अवलगुजम नावन अंजनपानेषु योजयेत विषशांतये. या सगळ्यांचं नावन करायचं आहे. आणि काय करायचं? अंजन करायचं आहे. अन्नपानामध्ये त्याचा वापर करायचा आहे. अन्नपानेषु योजयेत. कशासाठी? विषय शांतये, विषयाची शांती होण्यासाठी. ह्याची आता टीका वाचूया. त्यांनी जेवढी औषध दिली त्यातली जेवढी अवेलेबल असेल तेवढं वापरायचा प्रयत्न करायचा. सर्वांग सुंदर सम प्रमाणात घ्यायचं. ते युक्तीने थोडं थोडं करायचं. आग जास्त होत असेल, अशा काही लोक जास्त दिसत असेल तर उशीर आदी गोष्टी जास्त वापरायच्या. उशीर, चंदन आदी, स्तंभ अशाच काही गोष्टी वाटत असेल तर तालीसपत्रासारखं काही वापरायचं, नाही ना. कफपित्तासारखी लक्षणं दिसेल तर अमृतासारखं वापरायचं. कंडू असं काही जास्त दिसत असेल तर तगरासारख्या गोष्टी वापरायच्या. वृक्षता, कंडू, सुप्ती, चिमचिमाय असं काही लक्षण दिसेल तर निर्गुंडीसारख्या गोष्टी वापरायच्या. काळवंडलेला आहे अशी काही लक्षणं दिसेल तर हरिद्रा वापरायची. असं ते पुढे कमी जास्त करायचं युक्तीप्रमाणाने. बरं. सर्वांग सुंदर टीका वाचूया. विष अन्ने आमाशयम प्राप्ते स्वेदादयास होते. विषयुक्त अन्न जे आमाशयात होतं, प्राप्त होतं, येतं, त्यावेळी काय येतं? स्वेदादी लक्षणं दिसू शकतात. अक्षी हृदयोः रोदनम, डोळ्यांचा आणि हृदयाचा स्तंभ होतो. बिंदुभिः नानावर्णैः, वेगवेगळ्या वर्णाने, वेगवेगळ्या रंगाने. अंगानाम आचयः समंतात चयनम, पूर्ण समंतात म्हणजे सगळीकडे काय होतं? त्याचं चय साचतं, टिपके साचतात. म्हणजे अंगावरच टिपके होतात असं, अशा पद्धतीने. पक्वाशय गते तू विषे अनेक वर्णा वमती. आणि पक्वाशयामध्ये ज्यावेळी जातं विष त्यावेळी काय होतं? अनेक वर्ण, वेगवेगळ्या वर्णाने उलटी होते, मूत्र येते. अतिसार्यते तंद्रादयाश्च भवन्ति. आणि या सगळ्या गोष्टी होतात. लघवीला होते, जुलाब लागतो असं. तयोः गतयोः विषयोः वर्तमानस्य पुंसो यथायोग्यं वान्ति विरक्तस्य हरिद्रे कटिभीत्यादिकम औषधम नावनादिषु योजयेत. तर ते म्हणतात आमाशय आणि पक्वाशय गतामध्ये विष गेल्यानंतर त्यावेळी वर्तमानस्य पुंसः यथायोग्यम, त्यावेळी तुम्हाला जे वाटेल, त्या कंडिशनला तुम्हाला जे वाटेल त्यावेळी तुम्ही वांती द्या, नाही तर विरेचन द्या. त्या स्पॉटला तुम्हाला जे वाटेल ते करा. किंवा नावनादिषु याचा वापर करा. काय विष आमाशयात तुम्हाला वाटतं, आमाशयात गेल्यासारखं वाटत असेल, ही आमाशयातली लक्षणं दिसत असतील तर पटकन वमन द्या त्यांना हे औषधांनी. तुम्हाला वाटत असेल की नाही आता ते पक्वाशयात गेलंय तर मग विरेचन द्या असं. तत्र हे
होईलच असं नाही. आता अतिसार येते हे सगळं आहेत ना, प्रत्येक वेळी असं पक्वाशात गेलं अतिसारच होईल असं नाही. कधी कधी मूत्र पण जास्त प्रवर्तन होईल, तंद्रा तंद्रा पण जास्त होईल. आले का लक्षात? हं? अतिसार जर येत असेल तर एकदम तीव्र रेचन न देता जी विषग्न अशी आहेत त्याचं ते द्यायचं. आलं लक्षात? असं काय नाही की आता मग छर्दीमध्ये काय आहे ट्रीटमेंट? वमनच ट्रीटमेंट आहे ना. हं? आमाशय उत्क्लेशय छर्दी वमनमेव तस्मात, आहे की नाही? वमन ट्रीटमेंट आहे. हं? ती घाण गेली पाहिजे ना, आहे की नाही? असं शरीर बाहेर फेकतच असतं जी काही घाण गेली ते वरच्या मार्गाने तर खालच्या मार्गाने. बरं, पुढे जोपर्यंत मलाचं घाण वास बंद होत नाही, जोपर्यंत ते मलाचा रंग बदलत नाही, तोपर्यंत ते द्यायचं औषध. बदलायला लागला की मग पाचन करून स्तंभन करून टाकायचं. हं? पाचन करावं लागतच नाही, स्तंभनच करायचं नंतर. हं? बरं. हं, हं. दिसतात ना, ह्याच्यातच घ्यायचं. हं? तसं झालं तर हं, हं, हं. हां, निष्कासन झालं असं द्यायचं. किंवा काय द्यायचं आहे? आता बघा ना, आमाशयामध्ये असं घाण गेलं, अन्न विष गेलं तर त्याला स्वतः उलटीसारखं वाटत असतं, पण उलटी तेवढा वेग नसतो कधी कधी, आहे की नाही? त्याला वाटत असतं की आता उलटी येईल येईल येईल, पण होत नसते, आहे की नाही? मग आपल्याला काहीतरी असं दिलं पाहिजे की उत्क्लेश पण होईल आणि तिथल्या ज्या स्रोतसांमध्ये एकदम काय अगदी लीन केलेलं नसतं ते विष, आलं लक्षात? त्यामुळे जवळच्या स्रोतसांमधलं ते बाहेर येईल आणि आमाशयातून बाहेर पडेल असं काहीतरी द्यायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला वमनाची ही औषधं द्यायची. म्हणजे चाटण द्यायचं. हं? की ती उलटी होऊन क्लिअर होऊन जाईल आमाशय, म्हणजे पुढे त्याची संप्राप्ती घडणार नाही. ते विष पचवलं असेल त्याने आणि नंतर पक्वाशयात अशी काही लक्षणं दिसत असतील कुठली ही जी सांगितली ती, तर मग काय करायचं त्याला? पक्वाशयामध्ये पुढे पुढे आलेलं आहे निलिनीकृत, पुढच्याच लाईनला आहे. तर अशी घृत तुम्ही देऊ शकता. का घृत द्यायची? तर घृत स्तंभन पण आहे, घृत स्वतः विषनाशक आहे, आलं लक्षात? आणि ते जर विषनाशक औषधाने सिद्ध केलं तर ते त्याचं काम आणि चांगलं होतं. त्यामुळे मग तुम्ही जे जुलाबाचे औषध देऊन वातप्रकोप करणार आहे ते टाळलं जातं. हं? असं. तर हं. तर त्यावेळी तुम्हाला जे वाटेल त्यावेळी ते करा असं ते सांगताय. तत्र मदनफल मदनफला काय लिहिले? अलाबू. हां. तत्र फल अलाबू कुंभी कोशातकी फलैः मधुयुक्तैः निष्पाव अंबुयुक्तैः वमनम. हे सगळं मधाबरोबर आणि निष्पाव अंबूबरोबर देऊन ते वमन करून घ्या. मदन फळाचं केलं तरी चालतंय. वांतस्य स्नेहित्वा विरेचनम. आणि वांती झाल्यानंतर परत स्नेह हे करून विरेचन तुम्ही देऊ शकता, कारण थोडंफार विष पक्वाशयात पण गेलेलं असतं. पक्वाशय गते तू अवमितस्येव निलिनीफलयुक्तेन घृतेन विरेचनम एव. आणि पक्वाशयामध्ये गेलं तर वमन होत नाही, मग काय करावं लागतंय? नलिनी घृत विरेचनासाठी वापरावं लागतं, असं ते सांगतं. कसं आहे, असं अन्न विष गेलं आणि जुलाब झाले पेशंटला, तर मग तो जातो आणि मग लोपेरामाइड हे ते असं काहीतरी थांबवायचे औषधं घेतो आणि मग जुलाब लगेच थांबतात. आणि जुलाब थांबल्यानंतर मग ते विष कुठे जाणार, आहे की नाही? जे शरीर बाहेर काढत होतं ते विष अचानक थांबवल्यानंतर कुठे जाणार? मग त्याची गती बदलते विषाची, आणि गती बदलल्यानंतर वेगवेगळे लक्षण दिसायला लागतात. मग कधी कधी ज्वर येतो, कधी कधी अंगाला पुरळ उठायला लागते,
वेगवेगळे लक्षण दिसायला लागतात है ना. मग त्याच्यासाठी परत तो वेगवेगळी औषधं देतो. हं? त्यामुळे तो वेग जाऊन द्यायचा आहे. शरीर 10-15 जुलाब झाले म्हणजे शरीर थकतंय आणि एकदम गळून पडेल असं होत नाही. ते विष जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ते जाऊन द्यायचं. आणि नंतर हळूहळू उपाययोजना करायची. ठीक आहे. असं. कुठलं? वांती तस्य वांती तस्य विरेचयित्वा विरेचनम्. वांती झाल्यानंतर त्याचं काय करायचं, परत स्नेहपान करून विरेचन करा असं सांगतं. जरी आमाशयामध्ये विष असेल ना, ते उलटी करून घ्या आणि उलटी झाल्यानंतर परत जरा पक्वाशात गेलेलं असते, विरेचन करून घ्या. आता हे माधुरीची टीका वाचूया. मोठी टीका आहे, वाचूया एवढे. आपण ज्यावेळी प्रॅक्टिस करतो त्यावेळी हे ज्ञान आहेच, पण शिवाय त्यावेळी युक्तीप्रमाणे आपल्याला खूप बदल करावे लागतात. हे एक गायडन्स असतो. त्यावेळी स्पॉटला तुम्हाला काय सुचतं, तुम्ही काय युक्ती वापरता, काय करता, त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. आयुर्वेद रसायन सविष काय काय ती काय थोड्या प्रमाणात द्यायची असतात. विषय कसं शरीरात जाणं लगेच काय अगदी बिगदी बिडवणार नाही. संप्राप्तीतून घडायची असते. घडायच्या आधी हे सगळं करायचं. ते फक्त विषाचं हे जास्त असल्यामुळे, व्यवहार विकास असल्यामुळे ते पटापटा लक्षणं दाखवतो ते विष, आहे की नाही. असं त्याला पाकाची गरज नसते ना, ते पटपट लक्षणं दाखवतो. मग त्यात आपण पण उपाययोजना त्वरित करायची त्या. आता कोणी विष पिलं आणि तुम्हाला ICUमध्ये ॲडमिट झालं, पहिला काय करतात, तर आईस्क्रीम टाकून पहिलं ते सक करतात ना पोटातलं, आहे की नाही. पुढे आयुर्वेद रसायन सविषान्नम आमाशय प्राप्तिजान रोगान आह आमाशयगत. आमाशयगत ज्यावेळी हे होतं त्यावेळीचे काय रोग आहेत ते आम्ही सांगतोय. चक्षुहृदय रोधनम, नेत्रयोः मनसश्च की क्रिया प्रतिबंधाः. की नेत्रामध्ये, दोन्ही नेत्रांमध्ये, मनस्य म्हणजे हृदय, हृदयामध्ये काय होते, क्रिया प्रतिबंध, त्याची जी क्रिया आहे, हृदय म्हणजे मन, त्याची जी क्रिया आहे ती काय होते, बंद होते, थांबते. बिंदुर्भिही अंगानाम आचयाः. ती बिंदूद्वारे सगळ्या अंगामध्ये आचय होतो, संचय होतो. म्हणजे याचा अर्थ काय की जलबिंद्वाकार स्फोट व्याप्त अंगत्वम, की पाण्याच्या थेंबासारखं, टिपक्यासारखं स्फोट यायला लागतात पूर्ण अंगावर. म्हणजे पाण्याचे फोड येतात ना तसे. लक्षात. कशामुळे, आमाशयात विष गेल्यानंतर पाण्याचे फोड येतात तसे. लक्षात. हे असं उलटं विचार, सगळे उलटे बिलटे पण करायचे. म्हणजे तुम्हाला ही लक्षणं दिसत असतील तर त्या पेशंटचं अन्न पण बघायचं आपण. लक्षात. अन्न पण बघायचं म्हणजे काय, सतत अजीर्ण होतं आहे, अजीर्ण होण्यासारखी काही कारणं करतोय का तो, अजीर्णाशन करतोय का. कारण आम पण विषच आहे ना. सतत आम जर व्हायला लागलं तर ते विषाची लक्षणं दाखवायला लागतं, आहे की नाही. त्यामुळे असे जे काही लक्षणं दिसत असतील पेशंटला तर क्रॉस करताना असंही चेक करायचं. ओके. ग्रंथ वाचताना ती लाईन, त्याच्यावरचा विचार, खालचा विचार, त्याचे क्रॉस विचार, असे सगळे विचार करून वाचायचं. म्हणजे ते प्रॅक्टिसमध्ये वापरता येतं सगळं. असं.
सविषान्न पक्वाशय प्राप्तिजान रोगान आह पक्वाशयेती पांडुत्वम शुक्तत्वम उदरम उदराख्यो रोगाः. उदर म्हणजे उदरामध्ये सांगितलेला रोग, पांडुत्व म्हणजे शुक्तत्व, पक्वाशयामध्ये गेल्यावर असं होतं. आम पक्वाशय विकाराः विकारयोः औषधम आह तयोरिती. आता आम्ही आम पक्वाशयामध्ये गेल्यानंतर जे औषधं आहेत ते सांगत आहोत. वांती विरिक्तस्य इति क्रमाद योज्यम. हा क्रम करायचा, पहिलं वमन करायचं, नंतर विरेचन करायचं. आमाशय विकारेषु वांतस्य, आमाशयाच्या विकारासाठी उलटी हा उपचार आहे. पक्वाशय विकारेषु विरिक्तस्य, पक्वाशयाच्या विकारावरती विरेचन हा उपाय आहे. हरिद्रादिनी नावनादिषु योजयेत. हरिद्रादी ज्या गोष्टी आहेत त्याचा वापर नावनस्य विषयासाठी करायचा. हरिद्रे हरिद्रा द्वयम निशा दारू. हरिद्रा म्हणजे हरिद्रा आणि दारू हरिद्रा दोन्ही. कटवी गिरिकर्णिका. सिंदूरवारतो म्हणजे निर्गुंडी. बल्ला आता कसा श्लोक कसा आहे, सिंदूरवार सदृशम वत्रो बल्लनाभ्या बल्ला आहे ना त्याचा बल्ला तर नाही वत्सनाभचा. सिंदूरवार सदृश पत्र वत्सनाभ्याकृती सदा. तर सिंदूर म्हणजे निर्गुंडी. निष्पाव म्हणजे वल्लाहा. बाष्पिका. गिरिकर्णिका बघूया आपण काय. वल्ल पण बघूया काय. तर शोधूया ना आपण वल्ल म्हणजे काय. तर इथे काय आहे त्याचा नेमका पावटाच घेतलाय का दुसरा काय घेतलाय. निर्गुंडी तर घेतलेली आहे. पूर्वी निर्गुंडी ही विषनाशक्तीचा वापर एवढा आहे ना की पूर्वीची झाडू पण त्या निर्गुंडीच्या पानांचा बनवायची. झाडू असतो ना, निर्गुंडीच्या पानाचा झाडू बनवायचे आणि त्याने घर झाडून काढायचे. म्हणजे किती पुढचा विचार आहे बघा, घर सॅनिटाईज करायचा आहे की नाही. आत्ता काहीच नाही आपण. आणि ते झाडलेल्या घरात झोपायचे, बसायचे. विषग्नच सगळं आहे की नाही. असं तर त्यांना वेड्यात काढलेलं आपण आणि गालाचा झाडू, हा झाडू आणि तो झाडू आणला आपण आहे की नाही. असं तर ते तसे झाडू चांगले असायचे. उलट ते त्याच्याने घर झाडलं की त्या निर्गुंडीच्या वासाने हवेतले पण जंतू मरायचे, त्याच्या स्पर्शाने भूमीतले पण जंतू मरायचे आहे की नाही. आणि परत तो झाडू हातच ठेवायचे आहे की नाही. तर असं ते करायचे. नंतर हे व्हायला लागले की दुसरा झाडू बनवायचे असं. बाष्पिका म्हणजे हिंगूपत्री. शतपर्विका म्हणजे वचा. वेखंड तुम्हाला माहिती आहे, वेखंडाचे वेगवेगळे गुणधर्म. कुकुटस्य पक्षिणो अंडम. कुकुटस्य कोंबडीचं अंड. अवलगुजो म्हणजे बाकुची. अंड हे विषग्न आहे, कुकुटांड, आणि हृदयाला बल देतं. आहारम विना अपि प्रयुक्तस्य विषस्य शांती अर्थम अयम योगाः स्यादिति विषशांतये इत्युक्तम्. आणि हे जे योग आहेत आहाराशिवाय, आहारम विना अपि प्रयुक्तस्य, जरी हे विष आहाराशिवायही प्रयुक्त झालं तरी विषस्य शांती इति अर्थ अयम योग, ह्या विषाच्या शांतीसाठी हे योग आहेत. हे जे वरचं सांगितलेलं आहे ते आहेत. म्हणून ह्याला आम्ही स्याद इति, म्हणून ह्याला आम्ही विषशांत इति उत्तम, विषशांत योग असं आम्ही ह्याला म्हणतो, नाव दिलेलं आहे असं ते म्हणतायत. एवढं कंप्लीट करूया कालपर्यंत. संग्रहेतू, संग्रहामध्ये सांगितलेलाच आहे. सुश्रुत संग्रह सूत्रस्थान अध्याय 8 मध्ये. ईश्वराणां वसुमतां विशेषेण तु भुभुजां प्रायेण मित्रेभ्यो अपि अमित्रा भूयांसो भवन्ति. काय म्हणतात ते. ईश्वराणां, ईश्वर म्हणजे वसुमतां. वसुमत म्हणजे जो श्रीमंत आहे तो. ईश्वर म्हणजे पण तसं श्रीमंतच म्हणतात. काय त्याला त्यांचं
षष्टी बहुवचन. विशेषेण तू भुभुजाम. भुभुजाम म्हणजे राजा. की ह्या सगळ्यांचं काय करायचं, विशेषण तू भुभुजाम म्हणजे विशेष करून राजाचं. प्रायेण मित्रेभ्यो अपि अमित्राः भूयांसो भवन्ति. त्यांना मित्रांपासून आणि शत्रूंपासून, मित्रेभ्यो नाही पाहिजे होतं, पंचमी सहा मित्रेभ्यो अमित्रा. त्यांना मित्र आणि शत्रू हे भूयांसो मोठ्या प्रमाणात असतात. विशेष करून राजाला मित्र पण मोठ्या प्रमाणात असतात आणि शत्रू पण मोठ्या प्रमाणात असतात. ततः तत्प्रयुक्ताः. आणि म्हणून त्यांच्यापासून काय केलं जातं, प्रयुक्त केलं जातं विष. तत् म्हणजे ते विष प्रयुक्त केलं जातं. तत्प्रयुक्ताः समासन्न वर्तिनो अन्नपानेषु विषम प्रयच्छति. समासन्न म्हणजे त्यांच्या जवळ बसणारे जे आहेत. वर्ती म्हणजे वर्तीनं म्हणजे बसणारे, राहणारे. त्याच्यामध्ये काय होतं, अन्नपानेषु विषम प्रयच्छति. ते अन्नपानामध्ये विष टाकतात, विषप्रयोग करतात. जे जवळ असतात, त्यांच्या राजाच्याच जवळ असतात. तर लांबचा माणूस विषप्रयोग करू शकत नाही. तो आत कसा येणार किचनमध्ये राजाच्या आणि टाकणार कसं. त्यामुळे राजाचे जवळचे जे काही सहकारी आणि हे असतात, ते कोणतरी कुठलेला असतो माणूस आहे ना, आणि तोच विषप्रयोग करतो. बरोबर आहे. स्त्रियश्च तत् प्रणिधी प्रयुक्ताः सौभाग्य लोभेन. आणि स्त्री जी आहे, कुठे गेली, स्त्री जी आहे ती काय करते, तत् प्रणिधी म्हणजे गुप्तपणे, प्रयुक्त म्हणजे टाकते विष, सौभाग्य लोभेन, सौभाग्याच्या लोभाने. सौभाग्याच्या लोभाने म्हणजे काहीतरी त्याला अट्रॅक्ट करून किंवा त्याला फसवून किंवा अशा पद्धतीने ती काय करते, त्याचे हे करते, विष टाकते अन्नामध्ये. हा स्वास्थ्य म्हणजे काय कळालं नाही तर सांगा. तस्मात राजा, आणि म्हणून तस्मात त्यापासून राजा कुलीनम स्निग्धम आप्तम आस्तिकम आर्यपरिग्रहम दक्षिणम निभृतम शुचिम अनुद्धतम अनलसम म्हणजे आळस नसलेलं, अव्यसनम व्यसनी नसलेलं, अव्यसनम काय दिलंय, न अहंकृतम अहंकार नसलेला, कृतम अकोपनम, नंतर काय साहसिकम वाक्यार्थावबोधकुशलम निष्णातम अष्टांगे यथांनामया आयुर्वेदे सुविहित योगक्षेमो सन्निहिताद गदादियोगम सात्मज्ञम च प्राणाचार्य परिगृहीत. आणि म्हणून त्या राजाच्या जवळ जे माणूस असायला हवा, तो कसा असायला हवा ते सांगितले त्यांनी. कुलीन असायला हवा, स्निग्ध असायला हवा, आप्त असायला हवा, आस्तिक असायला हवा, आर्य असायला हवा, नंतर आर्य परिग्रह म्हणजे चांगले मित्र असायला हवे, दक्ष असायला हवा, दक्षिण असायला हवा, मित्राला पण दक्षिण म्हणतात, दक्षिण असायला हवा, निभृत असायला हवा, तो एकदम असा स्थिर असायला हवा, शुची असायला हवा, स्वच्छ असायला हवा, अनुद्धत असायला हवा म्हणजे प्रामाणिक असायला हवा, आळशी नसायला हवा, व्यसनी नसायला हवा, अहंकारी नसायला हवा, चिडणारा नसायला हवा, अकोपन, साहसिक असायला हवा म्हणजे पटकन त्याला साहस करता यायला पाहिजे, वाक्यार्थाव बोधकुशलम त्याला शब्दांचे अर्थ माहिती असायला हवेत, शास्त्रातील, त्याच्यामुळे तो कुशल असायला हवा, निष्णात असायला हवा, आयुर्वेदामध्ये तो निष्णात असायला हवा, सुविहित योगक्षेम त्याला योगक्षेम सगळं माहिती असायला पाहिजे. योगक्षेम आपण बघितलं पहिल्याच ह्याच्यामध्ये.
माहिती असायला हवं. काय श्लोक आहे तो? राजा राजगृहासन्ने प्राणाचार्य निवशेत, आहे ना, असा श्लोक आहे. त्याच्यात योगक्षेम बघितलं तर ते माहिती असायला हवं. सन्निहता गदादी योगम, त्याला त्याच्याजवळ ते असलं पाहिजे. काय? गदादी योग, म्हणजे विषग्न औषध त्याच्याजवळ असली पाहिजे. नुसतं सगळं आहे आणि औषधच नाही असं नको. सात्मन्य असायला हवं. आणि असा प्राणाचार्य काय करायला पाहिजे? परिगृहीत, तो असा प्राणाचार्य तिथे असला पाहिजे. असा प्राणाचार्य तिथे नेमला गेला पाहिजे त्या राजाच्या जवळ. तदर्थम तम अर्थ मानाभ्याम. तम म्हणजे तम म्हणजे त्याला अर्थ आणि मानाभ्याम, अर्थ आणि मानापासून, मानासाठी यथामनयम काय शब्द आहे? यथामनयम संप्रदायान अतिक्रमेण काले अनुकालम गुरुम इव शिष्याः पितरम इव पुत्रम पूजयेत. की तो जो वैद्य आहे त्याला काय केला पाहिजे? त्याला पैसा दिला पाहिजे, अर्थ दिला पाहिजे आणि आदर दिला पाहिजे. जसा आदर तुम्ही कोणाला देता? वेगवेगळ्या प्रत्येक काळामध्ये तुम्ही गुरुला दिला जातो शिष्यामार्फत आणि पित्याला दिला जातो पुत्रामार्फत. तसाच आदर आणि अर्थ जो आहे तो त्या वैद्याला दिला पाहिजे असं ते म्हणतात. प्रतिकूलम अपि च तद्वचः सांप्रतम इति मन्ये तत्, की त्याने जरी चुकीचं काहीतरी सांगितलं, प्रतिकूल जरी सांगितलं, हे कडू औषध खा, थंड पाण्यात बद, असं काही प्रतिकूल जरी सांगितलं, तद्वचा त्याचं जे वचन आहे ते सांप्रती इव मन्ये, की ते चांगलंच आहे असं, म्हणजे आपल्यासाठी सांप्रतच आहे, चांगलंच आहे, असं सांप्रत म्हणजे युक्त, आपल्याला युक्त आहे असं माना तुम्ही, असं म्हणता येते. नहि भद्रोऽपि गजपती निरंकुशः श्लाघनीयोजनः, की नाही भद्रोऽपि, चांगला जरी हत्ती असला तरी तो काय होतो? गजपती निरंकुशः, त्याच्यावर अंकुश जोपर्यंत लावला जात नाही त्या गजावर, तोपर्यंत तो श्लाघनीय होत नाही लोकांमध्ये, म्हणजे चांगला पूजनीय होत नाही. किती चांगला हत्ती असला तरी तो अंकुश लावला जातोय म्हणून तो लोक त्याला मानतायत. त्यामुळे अंकुश लावणं गरजेचं आहे असं ते म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीने वैद्य अंकुश लावतो, तो कडू औषध देतो, काहीतरी वेगळे उपाय करायला देतो जे आपल्याला आवडत नसतात, पण ते चांगले असतात असं सांगतात. झालं पुढे. तस्मात् तद आयत्त आहार विहारम प्रति च आत्मनः कुर्यात. आणि म्हणून आपलं जे काय करायचं की तस्मात त्यापासून आयत्त म्हणजे त्याला देणं, ड्युटी देणं, आहार विहारम प्रतीच्या आत्मनः कुर्यात, की आपला आहार विहार जे आहे ते त्याला त्याच्यावर सोपवायचं, त्याला ड्युटी द्यायची, अशा पद्धतीने करायचं. कोणाला? वैद्याला. पुढे काय लिहिलं? उपात्तम अपि खलु जीवितम उपाय बलेन स्वसमय अधितिष्ठती, की अशा पद्धतीने जे आहे ते जसा काय जीवितम उपायम, अशा पद्धतीने हे जीवनाचे जे उपाय आहेत बलाद्वारे काय करावे लागतात? स्थिर ठेवावे लागतात असं ते सांगतात. अपि च बहुपरिग्रहाः नरपतयाः. अपि तो जो राजा आहे त्याला काय असतं? बहुपरिग्रह, परिजनी पत्न्या, त्या राजाला खूप पत्न्या असतात आणि नरपतयाः म्हणजे त्याला खूप मित्र असतात. संती च आशुकारिणाः शूल संन्यादयाः, आणि म्हणून काय पटकन उपाय करायचे नाही तर शूल आणि संन्यास असे व्याधी होऊ शकतात असं ते सांगताय. प्रतिक्षणम प्रति
ईक्षणीय, प्रति प्रत्यावेक्षणीय, प्रति अवेक्षणीय अवस्थाश्च रोगिणो विशेषेण राजना. आणि प्रत्येक क्षण जसं सांगितलेलं आहे ना, सर्वदा सर्व कार्येषु प्रतिजागृही सांगितलेलं आहे ना, अशा पद्धतीने प्रत्येक क्षण प्रत्येक ठिकाणी लक्ष ठेवायला पाहिजे रोग्याच्या, विशेष करून राजाच्या रोगांना. बाकीच्यांना ठेवा पण राजाकडे ठेवा असं सांगितलेलं आहे. तेही एवढं वास्तव थांबवतो. तेही प्रमाद परिगतः दुःख सहिष्णवः स्वयं अपि अपथ्यरुचयाः. तो राजा पण कसा असतो, प्रमाद करणारा असतो आणि दुःख सहन न करणारा असतो, आणि स्वयंअपि अपथ्य रुच्या, तो पण अपथ्य करणारा असतो, चटकमटक खाणारा असतो. म्हणून सन्निहिता अहिता प्रियवचनम प्राय परिवारश्च. आणि म्हणून जवळच्या व्यक्तींनी सन्निहिता, जवळच्या लोकांनी हित प्रियवचनम प्राय परिवारश्च, त्याला हे सगळं तुझं चांगलं होईल गोड गोड बोलणारी सगळी लोक एकदम जवळ असतात त्याच्या, त्यामुळे त्याच्याकडून प्रमाद होण्याचे चान्सेस खूप असतात त्या राजाकडून. आणि म्हणून त्याच्यावर लक्ष ठेवायचं असं ते म्हणतात. पुढचं उद्या वाचूया. प्रमाद म्हणजे दोष, प्रमाद निर्माण होणं, चूक निर्माण होणं, काहीतरी नियमित कार्यामध्ये चूक निर्माण होणं असं. ठीक आहे, थांबूया.